नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर 15 लाख रोपांची लागवड होणार। 701 किलोमीटरच्या मार्गावर वन विभागाकडे 15 लाख वृक्ष लागवड करण्याचं टार्गेट। MSRDCच्या बैठकीत निर्णय। पुरंदर विमानतळासाठी 50 हेक्टर जमीन संपादनाचा प्रश्न मिटला। 7 गावातील शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास संमतीपत्र। शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळणार। जुलै अखेरला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती। योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। मुंबई पालिकेकडून गणेश मंडळांसाठी कठोर नियमावली जाहीर। तर गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डा पडल्यास मंडळाला 15,000चा दंड। यंदा 100 रुपये शुल्क भरणं सुद्धा मंडळांसाठी बंधनकारक। तुळजाभवानी मंदिरातील मुख्य शिखर काढण्यासंदर्भात आता मुंबईमध्ये लवकरच बैठक होणार। मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांची माहिती। केंद्रातील पुरातत्व विभागाच्या पथकाकडून मंदिरातील मुख्य शिखराची पाहणी। सायबर गुन्ह्यांमध्ये नागरिकांचे 22,845 कोटींपेक्षा जास्त नुकसान। 2024 मध्ये सामान्यांच्या फसवणुकीत तिपटीनं वाढ। लोकसभेत सरकारची माहिती। चांदीच्या दरात नवा उच्चांक। दरम्यान चांदीचे भाव हे 1,15,000वर। 1 किलो चांदीसाठी जीएसटी सह 1,18,450 रुपये मोजावे लागणार। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून माझ्याच घरात माझा छळ सुरू आहे। अभिनेत्री तनुश्री दत्ताकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट।